बघा 10 रुपयात 6 केळी खरेदी करतो, त्यामुळे खरेदी किंमत किती रुपयात? 10 रुपयात 6 नग, ठीक आहे. त्यानंतर 6 रुपयात 4 केळी विकतो, म्हणजे ही विक्री किंमत किती रुपयात? 6 रुपयात 4 केळी विकतो. या ठिकाणी काय करायचं? नफा किंवा तोटा. तर मग बघा या संकल्पनेत आपण काय करू? पैसा जो आहे म्हणजे नग जे आहे, नग समान करायचा प्रयत्न करू. नग जर समान करायचे असेल तर याला कितीने गुणायचं? आपल्याला 2ने, ठीक आहे. आणि याला कितीने गुणायचं? 3ने, ठीक आहे. मग 10 दुनी 20, 6 दुनी 12, 3 सग 18, 3 चौक 12, म्हणजे 12 नग आणि 12 नग काय झाले? समान झाले. मग 12 नगासाठी खरेदी किंमत किती लागली? 20 रुपये. आणि 12 नग विकायसाठी विक्री किंमत किती झाली? 18 रुपये. म्हणजे विक्री किंमत कशी आहे? कमी आहे. खरेदी किंमत कशी आहे? जास्त आहे. म्हणजेच त्याला या ठिकाणी काय होणार आहे? तोटा होणार आहे. कारण का? कारण विक्री किंमत ही कमी आहे. मग तोटा किती झाला? 2 रुपयाचा. कारण 20 आणि 18मध्ये फरक 2चा. किती रुपयावर? 20 रुपयावर. गुणिले किती? 100. हा 0, हा बे 1 बे, म्हणजेच किती? 10% हा त्याचा काय आहे? तोटा आहे.